नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा शुक्रवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ जर बघितलं तुम्ही, कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर व्यवस्थित बघितलं असेल तर आपण काही प्रायजेक्शन डिस्कशन केलं त्या निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये. प्रायजेक्शन जर बघितले तर काहीसा चार्ट होता तो नेगेटिव्ह तिकडे बघायला मिळत होता. आणि आज जर बघितलं तर मार्केटनी जवळजवळ 200-220 पॉईंटची गॅप डाऊन ओपनिंग दाखवली. म्हणजे स्ट्रक्चर नेगेटिव्ह आपल्याला बघायला मिळत होतं, त्याची ओपनिंग जर बघितली आजची तर 220-200 पॉईंटची होती. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत आलो की ज्यावेळेस मार्केटमध्ये मोठा गॅप अप किंवा मोठा गॅप डाऊन ओपन होतं त्यावेळेस मार्केटमध्ये हाय पॉसिबिलिटी असते की त्या दिवशी मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं कन्फ्युजन, थोडंसं कन्सोलेशन बघायला मिळू शकतं. कारण की 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण मी वारंवार देत असतो की जर एखादी गाडी 1 लिटर पेट्रोलमध्ये 100 किलोमीटर जाते तर 90-95 किलोमीटर गेल्यानंतर ती गाडी बंद पडण्याची वेळ येऊ शकते. म्हणजे त्याची जी रेंज आहे ती 100 किलोमीटरची आहे 1 लिटर पेट्रोलमध्ये. तसंच जर बघितलं तर निफ्टीची ओव्हरऑल जर ॲव्हरेज बघितला तर निफ्टी एका दिवसामध्ये 150 ते 200 पॉईंटचा मोमेंटम देतो. जर ओपनिंगमध्येच निफ्टीने जर 200 पॉईंटची ओपनिंग दाखवली तर हाय पॉसिबिलिटी वाढते की तो दिवस थोडासा आपल्याला कन्सोलेशनमध्ये जाताना दिसू शकतो. सेकंड हाफमध्ये एक प्रायजेक्शन बघायला मिळालं आणि तिकडनं प्रायजेक्शन ब्रेक केल्यानंतर आणखी एक सेलिंग प्रेशर बघायला मिळाला. आता ती प्रायजेक्शन काय होती आपण ॲनालिसिस करताना बघणारच आहोत. ओके. आणि काल जर बघितलं आपण डिस्कस केलं होतं की निगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्याला एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बघायला मिळत होता. हेड अँड शोल्डर पॅटर्नचा ब्रेकडाऊन गॅप डाऊनमध्येच झाला. त्यामुळे नेगेटिव्ह साईडच्या जे लेवल आपण डिस्कस केलं होतं ऑलमोस्ट जर बघितलं तर 25,630 लेवलवरती जी शेवटची सपोर्ट लेवल होती त्या लेवलवरती मार्केटने आजचा रेजिस्टन्स दाखवला आहे. ओके. सो ओव्हरऑल तुमचा ट्रेडिंगचा सेशन कसा होता कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्या आणि परवा मार्केटला सुट्टी आहे, शनिवार रविवार वीकेंड आहे. जे लोक मार्केटमध्ये काम करायला इच्छुक आहे, जे लोकांना मार्केट मध्ये शिकण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी लर्निंगकडे नक्की फोकस करा. कारण की खूप सारे काय होतं क्वेश्चन मला कमेंटमध्ये येत असतात. खूप सारे लोक नवीन नवीन जॉईन होत असतात, नवीन नवीन मार्केटला बघत असतात. आणि काय होतं की खूप साऱ्या लोकांना त्याचं नॉलेज पण प्रॉपर नसतं. जर तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला काम करत असेल, मार्केटमध्ये जर तुम्हाला यायचं असेल किंवा मार्केट तुम्ही बघत असाल, तुम्हाला छोटा एक्सपिरियन्स असेल किंवा नसेलही, परंतु जोपर्यंत मार्केटचं व्यवस्थित नॉलेज घेत नाही किंवा मार्केट शिकायचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत या मार्केटपासून जितकं लांब राहतं आणि तितकं लांब राहायचा प्रयत्न करा. ओके. थोडं याचा अभ्यास करायला सुरुवात करा, चार्ट ट्रेडिंग करा. ओके. आणि मार्केटचे जे चाल आहे, मार्केटचं जे बिहेवियर आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण प्रत्येक ॲनालिसिसमध्ये प्रायजेक्शनचं डिस्कशन करत असतो, चार्ट पॅटर्न समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, प्रायजेक्शन काय झाली ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, डिमांड सप्लाय झोन कुठे बनतोय, सपोर्ट रेजिस्टन्स कुठे बनतात ते, मार्केटचं स्ट्रक्चर काय सांगते, स्ट्रक्चर निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे, ह्या गोष्टी आपण प्रत्येक ॲनालिसिसमध्ये शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि खूप सारे लोक जुने पण असतील, रेग्युलर व्हिडिओ बघत असतील, त्यांना त्यातनं काही ना काही शिकायला जर मिळत असेल तर कमेंट करून नक्की सांगत जावं तुम्ही. जे लोक नवीन आहे त्याला थोडंसं टेक्निकल गोष्टी समजायला थोड्याशा अवघड जाऊ शकतात आणि ते नवीन असल्यामुळे ते होणार आहे. थोडं तुम्ही स्वतः जेव्हा प्रॅक्टिस करसाल, अभ्यास करायचा विचार करसाल ना, हळूहळू गोष्टी समजायला लागतात ना, त्यावेळेस तिकडे थोडीशी आवड निर्माण होते, गोष्टी समजायला थोड्याशा सोप्या जाऊ शकतात जर तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असाल किंवा तुम्ही अभ्यास करत असाल तर. आणि त्याच्यावरती खूप सारे लोकांचे क्वेश्चन असतात की अभ्यास म्हणजे नक्की काय करायला पाहिजे. तर मार्केट आहे ना, मार्केट हे डायनॅमिक आहे. इथे कधी प्रायजेक्शन काय बनते, कधी कुठला सेटअप बनतोय, मार्केट गॅप अप गॅप डाऊन झाल्यावरती आपल्याला काय बघायला मिळते, कशी प्रायजेक्शन असते, ह्या गोष्टींचं थोडंसं माहिती घेण्याचा प्रयत्न करत जावा. त्याचसोबत मार्केटची सायकोलॉजी काय आहे, मार्केटबरोबर आपली स्वतःची सायकोलॉजी काय आहे, मार्केटमध्ये रिस्क मॅनेजमेंट काय आहे, मार्केटमध्ये पोझिशन सायझिंग काय आहे, प्रायजेक्शनचा जर विचार केला तर डिमांड सप्लाय झोन काय आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर सेटअप काय आहे, स्ट्रॅटर्जी काय आहेत, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या प्रायजेक्शनमध्ये येतात. ओके. आणि ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत प्रायजेक्शनच्या म्हणा किंवा सायकोलॉजीच्या म्हणा, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये
व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सांगितलेले आहेत. जवळजवळ 15 ते 16 व्हिडिओ आहेत. तिकडे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत प्राइस ॲक्शनच्या ह्या तिकडे सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही शिकण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही जॉईन करू शकता. त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे, शिकत आहेत, ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये शेअर करू शकता. ओके. चार्ट वाचायचा प्रयत्न करत जावा. जितके जास्त तुम्ही चार्ट बघसाल, जितकं जास्त तुम्ही चार्टवरती प्रॅक्टिस करणार, जितकं जास्त तुम्ही चार्टचा अभ्यास करणार, तितकं थोडंसं तुम्हाला जी प्राइस ॲक्शन आहे ना ती समजायला थोडीशी सोपी जाऊ शकते. त्यामुळे चार्ट नक्की बघत जावा. ओके. मल्टिपल टाईम फ्रेमवरती कसा चार्ट बघायचा आहे, मल्टिपल टाईम फ्रेम म्हणजे 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 1 तास, डेली टाईम फ्रेम, वीकली, मंथली, हे कसं चार्ट बघायचं याचा पण अभ्यास करत जावा. ओके. आणि जर तुम्हाला वेळ असेल तर जितका जास्त वेळ देता येईल तितका जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत जावा. ओके. आता येऊया निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचा डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत, ॲनालिसिस करणार आहोत, प्राइस ॲक्शन काय बनते हे बघून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघत जावा. 2 दिवस मार्केटला सुट्टी आहे, वेळ असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला, व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जावा. खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक नक्की करत जावा. या व्हिडिओचं जे लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 300 कमेंट, आय होप, मी आशा ठेवते तुमच्याकडनं की तुम्ही कंप्लीट करसाल. ओके. तर येऊया चार्टवरती. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर आता लास्ट व्हिडिओमध्ये जर आपण डिस्कस केलं होतं लेवल की मार्केटमध्ये थोडीशी प्राइस ॲक्शन निगेटिव्ह आहे. ही जी प्राइस ॲक्शन आहे ही काहीशी आपल्याला बेरिश प्राइस ॲक्शन बघायला मिळत होती. हा जो स्पेस होता इतकं मोमेंटम आपल्याला बघायला मिळालं असतं जर मार्केटने इकडे ओपनिंग दिली असती. तर तिकडनं मार्केटमध्ये काही कन्सोलिडेशन होऊन हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये या लेवल बघितले होते. ओके. म्हणजे 25,740, 25,690, 25,630 ही आपण लेवल डिस्कस केलं होतं सपोर्टचं. मार्केट काय गेलं, मोठा गॅप डाऊन ओपन झालं, बऱ्यापैकी मोठा गॅप डाऊन. मार्केटने जर बघितलं तर इनसाइड कॅन्डल सेटअप केला, इनसाइड कॅन्डलच्या सेटअपनंतर छोटा मोठा मोमेंटम दाखवला. आता ज्याला प्राइस ॲक्शन माहिती, ज्याला चॅनल माहिती, इकडे जर बघितलं एक चॅनल क्रिएट केला, चॅनल ब्रेक झाला, त्याच्यानंतर एक निगेटिव्ह मोमेंटम. आता ज्याला ही प्राइस ॲक्शन माहिती त्याला काहीसं समजलं असेल. ओके ओके ओके. चला आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने मोठा गॅप डाऊन सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करूया आणि 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती एकदा जाऊया. बघा मार्केटनी जर बघितलं तर राऊंड लेवलला टच केलं. इकडे जर बघितलं तर 26,000ची राऊंड लेवल होती, 26,000च्या राऊंडला टच केलं आणि तिकडनं निगेटिव्ह झाला. ओके. प्राइस ॲक्शन जरी बघितलं तर इकडनं हा आपण लास्ट व्हिडिओमध्ये देखील डिस्कस केलं होतं, गॅप फिलिंग झाला. इकडे जर बघितलं तर आता हा गॅप पेंडिंग आहे. इकडे जर बघितलं तर लास्ट टाइम इकडनं मार्केट इकडे गॅप अप झालं होतं, हा गॅप इकडे फिल झाला होता, मार्केट इथपर्यंत आलं. हा गॅप आता आपल्याला पेंडिंग बघायला मिळतो. म्हणजे आत्ता जे स्ट्रक्चर आहे ते अजूनही थोडंसं निगेटिव्ह आहे. परंतु जर डिमांड सप्लाय झोन जर बघितला तर या लेवलवरनं सप्लाय झाला होता. या लेवलचे सपोर्ट घेऊन मार्केटने इकडनं डिमांड दाखवला होता. ती लेवल मार्केटने इकडे इथपर्यंत बुलिश दाखवली 26,000च्या राऊंड लेवलनंतर. मार्केट परत इकडे निगेटिव्ह. तर मार्केटला इकडनं डब्ल्यू पॅटर्न तयार करायचं आहे का मार्केटला इकडनं थोडं कन्सोलिडेशन करून परत गॅप फिलिंग करायचं आहे, हे थोडंसं आपल्याला 5 मिनिटाचा टाइम फ्रेममध्ये आपण समजून घेऊया. ओके. ओव्हरऑल जर बघितलं तर अजूनही प्राइस ॲक्शन निगेटिव्ह आहे. अजूनही जर बघितलं तर मार्केटने एक ब्रेकआउट नंतर एक पुलबॅक घेऊन परत मार्केटने थोडीशी निगेटिव्ह मोमेंटम दाखवली. 5 मिनिटाचा टाइम फ्रेमवरती झालो तर ही एक लेवल सपोर्टचं होती. आता जर बघितलं तर मार्केटने आजचा जो लो आहे तो साधारण 25,440चा आहे. तर त्या लेवलला आपण मार्क करूया. ओके. रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती मल्टिपल टाइम रेजिस्टन्स होता. म्हणजे जेव्हा इकडे सपोर्ट घेतले बघा, इकडे 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 आणि त्या लेवलला ब्रेक करून ती लेवल आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळते. म्हणजे 25,444 आणि 25,540 साधारण 100 पॉईंटचा नो ट्रेडिंगचा झोन इकडे आपल्याला बघायला मिळते. इकडे जर बघितलं तर लेवल ब्रेक करून मार्केटने 100 पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम दाखवली होती. ओके. तर या लेवलला आपण मार्क करूया. थोडीशी रेंज आहे ती थोडी मोठी पाहायला मिळते कारण की इकडे मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन आहे. आजचा इंट्राडे लो जर बघितला तर त्या लेवलवरती मल्टिपल टाइम रेजिस्टन्स इकडे बघायला मिळतं. ओके. त्या लेवलवरती क्लोजिंग दिली म्हणजे आजचा लो लावलेला आहे. क्लोजिंग थोडीशी ॲव्हरेज क्लोजिंग वरती आली. आता इकडे जर बघितलं तर इकडनं डाऊन साईडला जर बघितलं तर इथपर्यंत एक सपोर्ट बघायला मिळतो. त्याच्यामध्ये जर बघितलं तर या लेवलवरती एक छोटासा सपोर्ट आहे.
या 2 लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत. मध्ये जर बघितलं तर ह्या लेवलवरती इकडे एक सपोर्ट आहे, सपोर्ट या लेवलवरती आहे आणि डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळतं. तर या काही सपोर्टच्या लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती रिसेंटली. आता मार्केट जर बघितलं तर गॅप डाऊन नंतर मार्केटनी आणखी निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं आहे. आज जर बघितलं तर ओव्हरऑल 336 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम आहे. कारण मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल, डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क फॅक्टर हाय होतो. रिस्क फॅक्टर हाय होतोय. मार्केट इकडे पुलबॅक घेऊन जर काही कन्सल्टेशन केलं, छोटा पुलबॅक घेऊन छोटासा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल 25,444 जो की नो ट्रेडिंग झोनचा सपोर्टची लेवल आहे, ती जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे आपल्याला गॅप आहे. पहिला 25,363 ही फर्स्ट लेवल आहे. सेकंड लेवल जर बघितलं तर 25,290च्या आसपास सेकंड सपोर्ट बघायला मिळतो. तिसरे सपोर्ट जर बघितला 25,215च्या आसपास थर्ड सपोर्ट बघायला मिळतो. तर या काही सपोर्टच्या लेवल आहेत, तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता आणि त्यातनं काही ना काही शिकू शकता. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला लास्ट टाइम या लेवलवरनं मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवलं होतं. ही लेवल एक डिमांड झोन तयार केलं होतं इकडे. आता जर बघितलं तर 25,540 साधारण जर आजची क्लोजिंग जर बघितली तर 25,500च्या खाली आहे. एक राऊंड लेवल आहे 25,500 बघायला मिळते इकडे. या लेवलच्या खाली क्लोजिंग आहे, म्हणजे थोडीशी क्लोजिंग आहे ती आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळते. आता मार्केट जर रिकवर करून 25,500च्या वरती सस्टेन होऊन जर हा रेजिस्टन्स ब्रेक करत असेल जो की आहे 25,540. ओके, ह्या सगळ्या टेक्निकल बाबी आहे. रेजिस्टन्स, सपोर्ट, आता रेजिस्टन्स कसं तयार होतो, सपोर्ट कसं तयार होतो, ह्या सगळ्या गोष्टी प्रायजेक्शन रिलेटेड आहेत. त्यामुळे व्हिडिओ सांगताना जर व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करतो त्या गोष्टी तुम्हाला कदाचित मी नवीन असेल किंवा प्रायजेक्शनचं नॉलेज नसेल तितकं समजलं नसतं. त्यामुळे मी वारंवार सांगत असतो की थोडं बेसिक नॉलेज घ्या, शिकण्याचा प्रयत्न करा. लोक काय होतात की आधी उडी मारतात आणि नंतर मग शिकायचा प्रयत्न करतात. तर आधी शिकण्याचा प्रयत्न करा. जमतंय का नाही ते समजून घ्या, कळतंय की नाही, डोक्यात घुसतंय की नाही ते, मग त्याच्यानंतर विचार करा. पण आधी शिकण्याकडे फोकस करा. ओके, जितकं जास्त वेळ शिकायला जासान तितकं तुम्हाला समजायला गोष्टी लागतील. 25,540चा जर रेजिस्टन्स ब्रेक होते काहीसा पुलबॅक घेऊन कप अँड हँडल पॅटर्न तयार करून किंवा कुठलाही बुलिश पॅटर्न करून, मग या लेवलवरती फर्स्ट रेजिस्टन्स बघायला मिळतो, त्याला आपण मार्क करूया डबल टॉप. ओके, सेकंड लेवल जर बघितलं तर आता इकडे गॅप झाला आहे तयार. ओके, मार्केट जर बघितलं तर इकडे आणखी एक लेवल बघायला मिळते आणि या लेवलवरती एक लेवल आहे. ओके, तर या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके, लेवल ब्रेक, फर्स्ट रेजिस्टन्स जो की आजचा इंट्राडे हाय आहे, डबल टॉप आहे, 25,600 राऊंड लेवल आहे बघा इकडे डबल टॉप. ओके, सेकंड लेवल जर बघितली तर 25,670 वरती नेक्स्ट रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,700च्या आसपास थर्ड रेजिस्टन्स. तर या काही रेजिस्टन्स लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतं. ते आता ओव्हरऑल निफ्टीचा चार्ट जर बघितला आपण तर चार्ट निगेटिव्ह आहे, परंतु ज्या लेवलवरनं लास्ट टाइम बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला होता त्या लेवलच्या आसपास आपल्याला थोडासा सपोर्ट बघायला मिळू शकतो. ओके, आणि एक ब्रेकडाऊन टाईप इकडे आपल्याला ब्रेकडाऊन फेलियर करून मार्केट थोडंसं वरती जाताना देखील दिसू शकतं. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टीचा जो व्ह्यू बनतोय तो थोडासा न्यूट्रल बनतोय. ओके, आता गॅप अप गॅप डाऊन, मोठा जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग सेलिंगच्या साईडला थोडंसं रिस्क फॅक्टर वाढते. रिस्क टू रिवॉर्ड रेशो मग हा सेलिंग साईडला जाताना दिसत नाही आहे. ओके, मग गॅप डाऊन नंतर आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो ओपनिंगमध्येच. मग जी गॅप अप गॅप डाऊन जी स्ट्रॅटेजी आहे ती बघायला मिळू शकते आणि गॅप अप गॅप डाऊन स्ट्रॅटेजी देखील सेटअप आहे, तो देखील आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेनिंगच्या कोर्समध्ये आहे, तो देखील सेट. ओके, गॅप अप पण होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं. गॅप डाऊन नंतर एक पुलबॅक बघायला मिळू शकतो. आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित पद्धतीने समजले असेल, प्रायजेक्शन व्यवस्थित समजले असेल. ओके, आता व्हिडिओ काही लोक इथेच थांबवतात, असं करत नका जाऊ, पूर्ण व्हिडिओ बघत जावा. कारण की बँक निफ्टी, सेन्सेक्स इकडे देखील वेगवेगळे प्रायजेक्शन बनलेले असतात आणि त्या देखील मी अशाच प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा. ओके, बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. तर निफ्टी बँक जर बघितलं तर काल आपण ई लेवल डिस्कस केली होती. बँक निफ्टीमध्ये देखील एक इनसाइड कॅन्डलचा सेटअप होता बघा व्यवस्थितरित्या. तिकडनं लेवल ब्रेक केल्याने भरपूर चांगल्या पद्धतीकडे
थोडासा स्लो होता परंतु नेगेटिव्ह बघायला मिळाला. ओके, लेवल टू लेवल बघा, ही शेवटची लेवल होती, त्या लेवलवरती जाऊन टच केलं. नेगेटिव्ह साईडला मोमेंटम होता, नो ट्रेडिंग झोनला ब्रेक केला आणि इकडे जर बघितलं तर एक इनसाइड कॅन्डलचा देखील सेटअप बनला होता. आता लेवल थोडेसे ॲडजस्टमेंट करूया कारण की लेवल टू लेवलच होता बँक निफ्टी. ओके, नेगेटिव्ह आहे थोडीशी प्राइस ॲक्शन. 60,186च्या आसपास क्लोजिंग आहे, ॲव्हरेज क्लोजिंग. सपोर्ट जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो 60,120च्या आसपास सपोर्ट आहे. रजिस्टन्स जर बघितला तर 60,437च्या आसपास रजिस्टन्स आहे. ही जी रेंज बघितली तर ही नो ट्रेडिंगची रेंज आहे. ओके, निफ्टीच्या कम्पेअरमध्ये थोडासा बेरिश आहे बँक निफ्टी. बुलिश साईडला जर गेला आणि या रेजिस्टन्सच्या वरती जाऊन ही जी रेजिस्टन्स लेवल आहे, एखादा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर परत इकडनं बुलिश मोमेंटम छोटासा बघायला मिळू शकतो. तर पहिली जी रेजिस्टन्स लेवल आहे, आजचा इंट्राडे आहे, राऊंड लेवल आहे 60,600. सेकंड लेवल 60,861 आणि थर्ड लेवल 61,000. ओके, याचा लेवल आपल्याला बघायला मिळत आहे बुलिश साईडला. डाऊन साईडला जर बघितलं तर आज नेगेटिव्ह मोमेंटम होता, 550च्या आसपास नेगेटिव्ह सेलिंग आपल्याला इकडे सेन्सेक्समध्ये बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली. एक पुलबॅक नंतर काहीसा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल, 60,120चा जो सपोर्ट आहे तो जर ब्रेक केला तर 59,960च्या आसपास फर्स्ट सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 59,813च्या आसपास आहे आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 59,680 आसपास आहे. ओके, तर हे काही सपोर्ट आपल्याला बँक निफ्टीमध्ये देखील पाहायला मिळत आहे. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल बँक निफ्टी तर थोडंसं कन्सल्टेशनमध्ये जाताना दिसू शकतो. गॅप डाऊन जर ओपन असेल तर ओपनिंगमध्ये एक बुलिश मोमेंटम पाहायला मिळू शकतो. ओके, सेन्सेक्सकडे जाऊया. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. सेन्सेक्स पण निफ्टीप्रमाणे गॅप डाऊन झाला. इकडे जर बघितलं तर एक सपोर्ट ब्रेक केला आणि तिकडनं छोटीशी सेलिंग बघायला मिळाली. आज जर बघितलं तर 3 PM सेटअपमध्ये देखील ओके मोमेंटम होता. तर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर आपण आलो तर काय पाहायला मिळते की बाबा इकडे हा जो गॅप, इकडे सपोर्ट होता लास्ट टाइम बघा, रेजिस्टन्स तिकडे सपोर्टचं काम केले. इकडे जर बघितलं तर हा गॅप पेंडिंग आहे. मार्केटनी इतका ओपन गॅप करून इतकं इकडे पुलबॅक घेऊन इकडनं एक ब्रेकडाऊन दिला होता. थोडीशी प्राइस ॲक्शन जर बघितलं तर नेगेटिव्ह आहे, परंतु एका सपोर्टवर देखील आपल्याला सेन्सेक्स येताना दिसत आहे. ओके, तर 5 मिनिटाचा टाईम फ्रेमवरती जर बघितलं आपण तर आजचा इंट्राडे लोला आपण मार्क करूया. इकडे जर बघितलं तर इकडे मल्टिपल टाइम सपोर्ट आहे. 82,800ची एक लेवल बनते जिकडनं आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळते. या लेवलला मार्क करूया. डाऊन साईडला जर बघितलं तर इथपर्यंत गॅप फिलिंगची लेवल आहे, म्हणजे इथनं ओपन होऊन मार्केट वरती गेलं होतं. त्याच्यामध्ये जर बघितलं तर हा एक सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि मध्ये छोटे छोटे सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. तर डाऊन साईडच्या आधी लेवल समजून घ्या. नेगेटिव्ह मोमेंटम, गॅप डाऊन नंतर देखील नेगेटिव्ह मोमेंटम आणि डाऊन साईडला जवळजवळ 1% नेगेटिव्ह आज आपल्याला सेन्सेस बघायला मिळाला. आता डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क फॅक्टर वाढते. एक छोटासा पुलबॅक घेऊन काहीसा इकडे कन्सल्टेशन करून चॅनल वगैरे तयार करून छोटासा टप्पा खाऊन जर सपोर्ट ब्रेक होत असेल नो ट्रेडिंग झोनचा तर मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. सपोर्ट नंतर मार्केट नेगेटिव्ह साईडला येताना दिसू शकतो. त्याचा पहिला जो सपोर्ट आहे टेक्निकल 82,200चा आपल्याला लेवल बघायला मिळते. सेकंड जर बघितलं तर 82,000वरती राऊंड लेवल आहे. थर्ड बघितलं तर 81,790च्या आसपास तिसरा सपोर्ट आहे. तर या 3 लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला सपोर्ट म्हणून बघायला मिळत आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला आजचा इंट्राडे हायवरती आपल्याला रेजिस्टन्स पाहायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर सेकंड रेजिस्टन्स आहे या लेवलच्या आसपास. थर्ड रेजिस्टन्स बघितलं तर हे एक रेजिस्टन्स आहे. ओके, तर हे काही रेजिस्टन्स आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. ओके, आता नेगेटिव्ह आल्यानंतर एक पुलबॅक नंतर काहीसा इकडनं छोटासा राऊंडिंग बॉटम म्हणा किंवा या पद्धतीने कप अँड हँडल, कुठली बुलिश प्राइस ॲक्शन, तुम्हाला बुलिश प्राइस ॲक्शन बेरिश प्राइस ॲक्शन हे समजलं पाहिजे.
ओके. नाहीतर हे जर गोष्टी बेसिक माहिती नसेल तर थोडंसं थांबून शिकण्याचा प्रयत्न करा. ओके. काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून जर रेजिस्टन्स लेवल ब्रेक होत असेल 82,800 राऊंड लेवल आहे, तर आजचा इंट्राडे हाय आहे फर्स्ट रेजिस्टन्स जो की आहे 83,034च्या आसपास. सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 83,244वर आहे आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर 83,427वर आहे. हे 3 रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल तर तो रेजिस्टन्स लेवलमध्ये ओपन होताना दिसू शकतो. त्यामुळे थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन करताना इकडे सेन्सेक्स पाहायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग मार्केटमध्ये आज खूप शार्प सेलिंग पाहायला मिळाली गॅप डाऊन नंतर देखील, आणि आणखी गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये एक रिकव्हरी आपल्याला बघायला मिळू शकते आणि एका सपोर्टवरनं मार्केट आपल्याला रिकवर करताना दिसू शकते. त्यामुळे गॅप डाऊन नंतर नेगेटिव्ह जर प्रायजेक्शन होत असेल तर थोडंसं तिकडे लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे. आपल्याला रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके. आणि ओव्हरऑल जर तिन्ही इंडेक्स बघितले, निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, तिन्ही इंडेक्समध्ये एक मोठा गॅप डाऊन आणि त्याच्यानंतर एक शार्प सेलिंग बघायला मिळालेली आहे. त्यामुळे ओव्हरसोल्डमध्ये आपल्याला थोडंसं इंडेक्स जाताना दिसू शकतात. मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर तिकडं प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते, इनसाइड कॅन्डल सेटअप बनतोय का किंवा काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन बनते का ते बघणं गरजेचं आहे. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल, ओव्हरऑल सांगण्याचं तात्पर्य काय आहे की बाबा प्राइस ॲक्शन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मार्केट गॅप अप गॅप डाऊन, कारण की 2 दिवसाची सुट्टी आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर ऑलरेडी मार्केटने आज मोमेंटम मोठा दाखवला आहे आणि त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा देखील, म्हणजे ॲव्हरेज जर बघितलं तर आपण बघतो ना, निफ्टी 200 पॉईंट, बँक निफ्टी 500 पॉईंट आणि सेन्सेक्स जर बघितलं तर 600 ते 800 पॉईंट इतकं आपल्याला इंट्राडेमध्ये हालचाल करताना दिसतो. त्याच्यापेक्षा जास्त जर एखाद्या साईडला मोमेंटम देत असेल आणि त्याच फेवरमध्ये जर गॅप अप गॅप डाऊन ओपन होत असेल तर त्याच्या विरुद्ध साईडला जाताना आपल्याला इंडेक्स दिसू शकतं ते. ओके. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या समजला असेल, यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल आशा ठेवतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता. तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. ओके. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.